हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात? फायनली नागपुरात पावसाची सुरुवात झालेली आहे. कंटिन्यू 2-3 दिवस झाले पाऊस येत आहे. पण आपल्यामागे एक महत्त्वाचं काम लावून ठेवलेलं आहे, SIRचं फॉर्म भरणं. आणि तुम्ही हे जे रोड दिसतंय ते रोड इग्नोर करा. त्याची स्टोरी समोर तुम्हाला सांगते. SIRचा फॉर्म भरायसाठी आज आम्ही भर पावसात दोघंही निघालो. पहिले तर आम्ही खूप फिरलो आणि मला कुठे ते करायचं ते जागाच सापडत नव्हती. जवळपास 2 ते 3 स्कूल आम्ही गेलो आणि मग त्या शाळेत विचारलं. त्यानंतर मग आम्हाला एक प्लेस माहीत झाली की तिथे हे सगळं सुरू आहे. आणि प्रॉब्लेम असा की माझं वोटिंग कार्ड माहेरचं असल्यामुळे यांचं तर एरियामध्येच झालं, पण माझं होत नव्हतं. माझ्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागलं. तर आमच्या घरचेही खूप मागे लागले होते की जा भरा, 29च्या आधी ते कंप्लीट करायचं आहे. तर खूप जण म्हणत आहेत की हा फॉर्म भरणं इम्पॉर्टंट आहे का? तर हो, इम्पॉर्टंट आहे. जेवढी माहिती मला मिळाली आहे तेवढी मी तुमच्याबरोबर शेअर करते. हा फॉर्म भरल्याने तुमची वोटिंग ID जी आहे ते अपडेटेड राहते. भविष्यात तुम्हाला वोटिंग करताना कुठल्याच अडचणी येत नाही. जर तुम्ही SIRचा फॉर्म भरायला जात असाल तर एक छोटी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्याबरोबर तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे, वोटिंग कार्ड घेऊन जायचं आहे. आणि त्यावरूनच ते तुमचा आधी यादी नंबर शोधतात आणि मग तुमचा फॉर्म ऑलरेडी त्यांच्याकडे असतो. काही माहिती भरून ठेवलेली आहे आणि काही ते तुम्हाला विचारतात. तर ती माहिती तुम्ही सांगा. लग्न झालं असेल आत्ताच तर ते विचारणार आहे तुम्हाला लग्न झालं का, नवऱ्याचं नाव सांगा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिथे भरून घ्या. म्हणून पाऊस असो किंवा ऊन, अशी महत्त्वाची कामं पुढे ढकलू नये. आपण आपलं काम आधी केलं पाहिजे. जर तुम्ही अजून SIRचा फॉर्म भरला नसेल तर शक्य तितक्या लवकर तो भरून घ्या. आणि राहिली त्या रस्त्यांची गोष्ट, पावसामुळे ही परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की दररोज इथनं कितीतरी लोक जाणं येणं करतात. आणि पावसामुळे एवढं पाणी साचलं आहे त्या खड्ड्यांमध्ये की ते तिथे गड्डा आहे म्हणून असं दिसतही नाही आणि त्याच्यामुळे गाड्यासुद्धा खराब होतात. डोंट नो ही रस्ता दुरुस्ती नेमकी कधी होणार आहे. भेटू तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.